नमस्कार. हॅलो. सर्वात पहिले तुम्हाला अभिनंदन थँक्यू. तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल. थँक्यू. तुमचं नाव काय? अनघा अमोल सूर्यवंशी. तुम्ही प्रॉपर कुठले आहे? प्रॉपर सांगली जिल्हा तासगाव. अच्छा. आणि तुम्ही एज्युकेशन कुठून कंप्लीट केलं? कुठल्या कॉलेजमधून? चिंतामणराव कॉमर्सचं कॉलेज आहे सांगलीमध्ये, तिथून अच्छा. कंप्लीट केलेलं आहे. M.Com झालेलं आहे माझं. अच्छा. आणि तुम्ही कुठल्या बँकमध्ये आहात आणि कुठल्या पोस्टवर? आत्ता सध्या माझे 2 सिलेक्शन्स झालेले आहेत. फर्स्ट तर MSCBमध्ये ॲज अ ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स डिपार्टमेंटला, आणि सेकंड आहे ते IBPS क्लर्क बँक ऑफ इंडिया. अच्छा. आई काय करतात? आई ॲज अ हाऊसवाईफ आहे. बाबा माझे शिक्षक आहेत. स्पर्धा परीक्षा काढण्यासाठी कुठली अशी क्वालिटी आहे जी तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटते? कन्सिस्टन्सी इज द मेन की. त्याशिवाय तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. बऱ्याच वेळेला तुम्हाला फेल्युअर्स येणार आहेत, तिथून पुढेसुद्धा तुम्हाला परत उभं राहायचं आहे. पुन्हा पे के बे, जसं सर म्हणतात, पुन्हा बेसिकपासून सुरुवात करायची आणि पुन्हा पुढे जायचं आहे. तर इट्स कन्सिस्टन्सी इज द मेन की. ओके. SSCमध्ये मुलांना इम्प्रूव्ह करण्यासाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होतात, तर त्यापैकी अशी कुठली ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला सर्वात फायदेशीर ठरली? मेन जे टेलिग्राम सेशन्स आहेत सरांचे, मेनली यश सरांचं जे LRचं टेलिग्राम सेशन आहे, जे काही आज माझ्या LRमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, जस्ट बिकॉज ऑफ यश सर. खूप मेहनत घेतली आहे. रोजचे 10 पझल्स आपण डेली म्हणायला म्हणतो, अरे ठीक आहे आज 10 झाले, पण जसा महिना, 2 महिने, 3 महिने जसं कंटिन्यू करत जातो, तेव्हा पाठीमागून बघता, अरे आपण एवढं सॉल्व केलं आहे, एवढी प्रॅक्टिस झाली आपली की लाईक आता नाही बघावं लागत जास्त करून LRला. कॉन्टचं पण तसंच झालेलं आहे. शुभम सर ज्यावेळी घेत होते, परत ओम सरांनी चालू केलं. प्रीचे असू देत, मेन्सचे असू देत, इट्स जस्ट ऑसम. आणि फातिमा मॅमबद्दल बोलायचं तर काय ग्रेट आहेत यार. म्हणजे जस्ट त्यांचं इंग्लिशचं त्याच्यामुळे माझी इम्प्रूव्हमेंट झाली आहे. त्यांनी एवढे भरमसाठ बुक्स वाचायला सांगितलेत. जस्ट रीड बेटा रीड, त्याच्याशिवाय तुमचं नाही निघणार आहे. तेच झालं आहे. खरोखर बरीच बुक्स वाचली गेलेली आहेत त्यांच्यामुळे. आणि रीडिंगची हॅबिट होती, बट थोडाफार गॅप पडलेला होता, त्यांच्यामुळे पुन्हा चालू झाली, पुन्हा वाचायला लागली आहे. आणि इट्स ग्रेट. ओके. ग्रुप स्टडी की सेल्फ स्टडी? ग्रुप स्टडी. हॉस्टेलला होते आणि ग्रुप हा खरंच इम्पॉर्टंट आहे. एकतर आपण घरापासून लांब राहतो आहे, इथं वातावरण असं, एखादा रिझल्ट जरी गेला तर एवढा मोरल डाऊन होतो की त्या फेल्युअरच्या, त्या डिप्रेशनच्या ह्याच्यात झोनमध्ये जाऊन जातो. पण जेव्हा आपला सोबतचा ग्रुप असतो, तो भरपूर आपल्याला हेल्प करतो की अगदी फॉर्म भर, तू नाही भरलाच पाहिजेस, तू गेलीच पाहिजेस एक्झामला, इथंपर्यंत. एकतर 2-3 वर्ष झाल्यानंतर एकतर तुम्ही कुठेतरी बास झाला, तर नको होईना मला बास. पण ज्यावेळी हे फ्रेंड सर्कल असतात, नाही रे होईल, जरा कर, जरा ट्राय कर, जरा पुश मार, होऊन जाईल. लाईक जे MSCBचं झालं आहे, स्पेशली माझी फ्रेंड आहे कल्याण, तिने स्पेशली सांगितलं होतं, अनघा तू फॉर्म भरायचास, एक्झामला जाणार आहेस. अरे नाही आहे आपला तो, हे आपण बँकिंग करतोय, कशाला करायचं? अरे नाही, फॉर्म तर भरून ये. एवढे वर्षभराचे आपण एवढे फॉर्म भरतो, काय झालं एखादा एक्स्ट्रा भरायला? नुसते जाऊन एक्झाम देऊ नये. आणि लक बाय चान्स झालं, लागला रिझल्ट त्याच्यात. ओके. तुमच्यामध्ये कुठले विकनेस होते आणि त्यावर तुम्ही कसं काम केलं? एकतर कन्सिस्टन्सी म्हणा, थोडीफार कुठेतरी लॅक होत होती. मधूनच बास झालं, मला आता होत नाही आहे, मी सोडून देणं. आणि हे क्लासमुळं, यश सरांमुळं, शुभम सरांमुळं, यूट्यूबचे रोजचे लाईव्ह म्हणा की तुम्ही नाही केलं पाहिजे, रोज लाईव्हला हजर असले पाहिजे, हे त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप आली आहे. हार्डवर्क तर आहे आधीपासूनच, पण कन्सिस्टन्सी म्हणा आणि जास्त इम्प्रूव्ह झालेली आहे. ओके. सिलेक्शनची न्यूज ऐकून तुमची रिॲक्शन काय होती? 15 दिवस आधी, म्हणजे जानेवारी चालू झाला, 1 जानेवारीला ठरवलं होतं की बास बंद करायचं आहे आता, का तर वेळ होतो आहे सगळ्याला. पुढची नियोजनं विस्कटच चालल्यासारखं चाललं होतं माझी, की लग्न हे तर मुलीचं वेळेत केलं पाहिजे. पण 1 जानेवारी म्हणजे मतभेदच झाले घरात की काय करायचं, ह्याला आता दुसरा पर्याय मला काढावा लागणार. कारण गेली कित्येक वर्ष मी तिच्या करिअरच्या बाबतीत पर्याय काढत काढत ह्या शेवटच्या पर्यायावर होते. आणि तरीही आई म्हणून पुन्हा घट्ट उभा राहून परत मी दुसरा पर्याय काढीन, हिथं अपयश आले. पण अचानक संक्रांत झाली आणि दुसऱ्या दिवशी अचानक हिचा फोन आला. मी बाहेर होते मार्केटमध्ये आणि आई माझं सिलेक्शन झालं की 2 मिनटं मी स्वप्नवत होते की विश्वासच बसला नाही माझा. आणि एक काहीतरी तिच्या प्रयत्नांवर तिचा विश्वास होता, तिची श्रद्धा होती या तुमच्या सरांवर, ह्याच्यावर. आम्ही नास्तिक आहोत, बऱ्यापैकी आमची फॅमिली नास्तिक आहे, पण तिनं फार म्हणजे विश्वास ठेवून एक केलेलं होतं, आई होणार, आई थांब जरा जरा थांब आई. पण वय पुढं सरकतंय ह्या भीतीनं माझ्यासारखं सगळीच माझी पुढची नियोजनं कोलमडत चालल्यासारखी झाली होती. तिची एक पहिली अट होती की माझं म्हणजे जॉब लागल्याशिवाय मला लग्न नाही करायचं. पण शेवटी समाजात राहणं, समाजाची काही विषयांना बांधील
बांधिलकी असती तरी मी तशीच सुरुवात केली होती वर संशोधनाला, पण त्यात मला तेवढं यश येत नव्हतं का तर ती मुळात पॉझिटिव्ह नव्हती त्या विषयाला. आणि बाबां प्रायव्हेट जॉबकडे वळू देत नव्हते, त्यामुळं जॉब हा पहिलाच जॉब आहे आयुष्यातला. असं झालं की बरीच वर्ष बिना जॉबची काढली आणि बघणाऱ्यांचं पण असंच हे होतं की आता काय लागतोय जॉब, नाही लागणार, वय पुढं सरकाय लागलंय म्हणून. पाय म्हणजे जमिनीवरच आमचे नव्हते त्या दिवशी. थोडक्यात सगळ्यात मोठा आयुष्यातला आनंद असेल की तो तिच्या जन्मादिवशी जो आनंद झाला तो मला परत आज मिळाला, तो आनंद ज्या दिवशी तिचं सिलेक्शन झालं त्या दिवशी.